श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी पास होणार ही बातमी तुम्हाला दिसत असेल, सकाळ पेपरमध्ये आलेली आहे। नेमका बोर्डाचा कोणता नियम आहे यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी पास होताल आपण बघूयात। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। त्याचप्रमाणे तुम्ही आतापर्यंत देखील नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केले नसेल तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। का सांगतो, त्या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका सरावासाठी अभ्यासासाठी मिळतील। बोर्डाचा विज्ञानचा पेपर जो होणार आहे उद्या किंवा पुढचे पेपर जे होणार आहेत त्याचे आयएमपी प्रश्न पीडीएफ फाईल भेटतील। या अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत। लवकरात लवकर इंग्लिश मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, मराठी मीडियम असेल, सर्व विषयांचे सर्व आयएमपी प्रश्न मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही आताच संपर्क करा। आमचा कोर्स घेऊन भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे, चांगल्या मुलांचे अभिप्राय देखील येत आहेत। तर लवकरात लवकर कोर्स खरेदी करा। विज्ञानची जर तुम्हाला प्रश्नपत्रिका सर्वांचे आयएमपी प्रश्न असतील ते पण भेटतील। तर बघूयात की बोर्डाचा कोणता नियम आहे ज्यामुळे सर्व विद्यार्थी पास होणार आहेत। तर बघा, 10वीत सगळेच विद्यार्थी पास होणार। बोर्डाचा त्रिभाषी सूत्र आणि 20 गुण प्रात्यक्षिकचे। तर आता याच्यात तुम्हाला सांगतो, कंबाईंड पासिंग रूल हा बोर्डाचा एक नियम आहे। या नियमाच्या अंतर्गत तुम्ही सहजरित्या प्रत्येक विषयात पास होऊ शकतात। तुम्हाला माहिती आहे की तोंडी परीक्षेसाठी प्रत्येक विषयाला 20 गुण आहेत, तुम्हाला फक्त 15 गुण पाडायचे असतात। त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाचं निदर्शन असं आहे की मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 विषयात जर तुम्हाला 105 गुण मिळाले तर तुम्ही सहजरित्या पास होऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला जर प्रत्येक विषयामध्ये 25 किंवा 25 पेक्षा जास्त मार्क असतील आणि तुमची टोटल 105 झाली तरी तुम्ही पास होताल। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता मराठीमध्ये 26 मार्क आहेत, नियमाप्रमाणे 35 मार्कला पास असतं, परंतु तुमच्या 3 विषयांची बेरीज ही 105 आहे तरी तुम्ही पास होताल, कारण तुम्हाला 25 पेक्षा जास्त मार्क आहेत। त्याचप्रमाणे विज्ञान आणि गणितासाठी देखील हा नियम लागू आहे। त्यामध्ये तुमची टोटल ही 70 असायला हवी। त्याच्यामध्ये देखील अट अशीच आहे की 25 पेक्षा जास्त मार्क असणे गरजेचं आहे। फक्त समाजशास्त्र या विषयासाठी हा नियम लागू नाहीये। तर अशा प्रकारे कंबाईंड पासिंग रूलच्या अंतर्गत तुम्ही 10वीच्या परीक्षेत सहजरित्या पास होऊ शकता। तर आपल्याला विज्ञानचे सर्व आयएमपी प्रश्न, भूगोल असतील, समाजशास्त्र असतील, विज्ञान 2 असतील, आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे, वेळ वाया घालू नका। होपफुली सर्व विद्यार्थी पास व्हावेत। स्वामी समर्थ।